रेशन कार्डची सर्वात मोठी अपडेट येत आहे, आपल्या समोर दिसत आहे. रेशन कार्ड जर का तुमचा असेल तर तुम्हाला काय सर्वात प्रथम प्रोसेस करायची आहे, पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे. या व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचं. चला या व्हिडिओला स्टार्ट करूया. 1 जानेवारीपासून खूप मोठा बदल होणार आहे. तर बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे. सर्वप्रथम मी सांगणार आहे रेशन मध्ये मोठा बदल, कुणाला किती धान्य मिळणार जाणून घ्या. संपूर्ण माहिती तर भेटणारच आहे आणि त्यासोबत कुणाकुणाचे रेशन जे बंद होणार आहे त्यांचे लिस्ट पूर्ण तुमच्या समोर सामील होणार आहे आणि कुणाकुणाचे नाव हे लिस्टमधून हटवण्यात येणार आहे. तर बघू शकता. तर तुम्हाला ह्या व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला. तर रेशन कार्ड अपडेट. जानेवारीपासून राज्यातील रेशन धान्य वाटपात मोठा बदल होणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर प्रयोगात तत्वांवर जे काही वाटप पद्धत बंद करून आता पुन्हा पारंपरिक पद्धतीने जे काही फक्त गहू आणि तांदूळ वितरित केले जाणार आहेत. म्हणजे जे काही तांदूळ आणि गहू हे वितरित करत जात होते, पण आता ह्या जे काय पुढं आहे तर बघू शकता आपल्या समोर धान्य जे विकणारा व्यक्ती दिसत आहे. तर बघू शकता. आता बघू शकता 1 जानेवारीपासून रेशनमध्ये मोठा बदल. कुणाला किती धान्य मिळणार आता याच्यावरती पण अवलंबून आहे. कुणाला किती भेटणार हे पण प्रत्येकाचं आहे. ज्याचं जुनं आहे त्याला तर भेटणारच आहे आणि जो नवीन आहे त्याला वेगळ्या पद्धतीने भेटणार आहे. म्हणजे कशा पद्धतीने भेटणार आहे तर बघू शकता. तर रेशन कार्ड अपडेट. राज्यातील शिधा जे काय ह्या बघू शकता शिधापत्रिका तर धारकांसाठी 9 वर्षाच्या सुरुवातीलाच जे काही रेशन धान्य ते वाटपाबाबत महत्त्वाची बातमी आपल्या समोर साजरी होत आहे. तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जे काय प्रयोगात्मक स्वरूपात लागू करण्यात आलेली मिश्र धान्य वाटप पद्धत आता 1 तारखेनंतर जे काही बघू शकता आता रद्द करण्यात येत असून तर जानेवारीपासून पुन्हा पारंपरिक रेशन वितरित प्रमाणपत्र चालू होणार आहे. तर बघू शकता प्रणाली जे काही म्हणू शकता ह्याला प्रणाली म्हणता येईल. तर बघू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला जे काही धान्य आहे ते तुम्हाला भेटणार नाही आहे. म्हणजे कसा ज्वारीचा आणि प्रयोग संपला, जुन्या पद्धतीकडे परत. जे काही मागील 2 महिन्यात गव्हासोबत ज्वारीचा समावेश करून लाभार्थ्यांना गहू, ज्वारी आणि तांदूळ असा मिश्र धान्य पुरवठा करण्यात आला होता. या कालावधीत अनेक शिधापत्रिकांधारकांना जे काही पहिल्यांदाच रेशन ज्वारी आणि मिळाली आणि मात्र काही भागात ज्वारीच्या वापराबाबत अडचणी निर्माण झालेल्या आहे. जे काही शासनाने प्रयोग केलेले आहेत तर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जे काही जानेवारीपासून रेशन धारकांवर जे काही ज्वारीचा आणि पुरवठा बंद होणार असून लाभार्थ्यांना पुन्हा एक जे काही गहू तांदूळ आहे ते दिला जाणार आहे. तर बघू शकता. तर निर्माण झालेल्या शासनाने हा प्रयोग थांबवण्याचा निर्णय घेतला तर आहेच. तर बघू शकता जानेवारीपासून रेशन दुकानावर जे काही ज्वारीचा पुरवठा होणार होता जे काही बंद होणार असून तर ज्वारी ही भेटणारच नाही आहे. तर बघू शकता पूर्ण दुकानदारकांना जे काही मागील 2 महिन्यात काय बदल होते तर बघू शकता. नोव्हेंबर आणि डिसेंबर आता हा तर महिना गेलाच आहे. अत्यंत जे काय अन्न आणि व प्राधान्य कुटुंब योजनेतील धान्य वाटप तात्पुरते बदल करण्यात आले होते. अन्यथा जे काही बघू शकता अन्न योजनेतील लाभार्थ्यांना 5 किलो गहू, 5 किलो ज्वारी आणि 25 तांदूळ जे काही 25 किलो तांदूळ देण्यात येणार होतं. तर बघू शकता प्राधान्य कुटुंब योजनेत पूर्वी मिळणाऱ्या जे काही मिळले होते तर 2 गहू व 3 किलो तांदळाऐवजी 1 किलो गहू आणि 1 किलो ज्वारीची जे काही गोण आहे ती भेटणार होती. तर बघू शकता इथून पुढे तर तुम्हाला राशन धारकांवरती किती गहू भेटणार आहे ह्याच्यावरती पण अवलंबून असणार आहे. तर 1 जानेवारीपासून किती धान्य मिळणार ह्याच्यावरती पण मोठा प्रश्न येणार आहे. तर राशन आणि अन्न जे काही सुरक्षा अनियमित 2013 अंतर्गत 25 जे काही करण्यात आलेल्या मूळ प्रमाणानुसार जानेवारीपासून धान्य वाटप आणि करण्यात येणार आहे. तर बघू शकता जानेवारीपासून धान्य वाटप करणार आहे. तर जानेवारी 2026 पासून अन्नोदय जे काय हे बघू शकता अन्न योजनेतील शिधापत्रिकांना दरमहा 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ, एकूण 35 किलो धान्य. तर बघू शकता प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती
प्रत्येक व्यक्तीच्या मागं 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ अशा पद्धतीने भेटणार आहे. बघू शकता आता 1 जानेपासून हा बदल झालेलाच आहे. तर बघू शकता लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. या बदलामुळे रेशन वितरण पुन्हा स्थिर आणि ओळखीच्या पद्धतीने होणार असून धान्य वापराबाबत निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर तुमचे ह्यामागं काय मत आहे मला नक्की सांगा. तर बघू शकता अशा प्रकारे जे धान्य वाटप आहे ते सर्व घरोघरी होणारच आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही बदल आहेत ते तुम्हाला मान्य आहेत की नाही की ह्या कमेंटच्या खाली मला नक्की सांगायचं आहे. तर कमेंट बॉक्स आहे ह्याच्या खाली. आणि तुम्हाला धान्य वाटपाबाबत किती किलो तांदूळ आणि किती किलो गहू हे सर्व काही मिळतं किंवा मिळत नाही. जर मिळत असेल तर मला येस टाईप करा, जर मिळत नसेल तर नो टाईप करा, असं मला समजून जाईल. आणि बघू शकता जे काही धान्य वाटप आहे हे घरोघरी होणारच आहे. म्हणजे तुमचे जे जवळचं राशन जे दुकान आहे तिथं जाऊन तुम्ही तुमचे जे रेशन कार्ड कोणत्याही प्रकारचं असो, पिवळ्या कलरचं, पांढऱ्या कलरचं, केशरी कलरचं, ह्या तिघांपैकी कोणताही चालेल, फक्त तुमचं रेशन कार्ड असणं महत्त्वाचं आहे. जर का रेशन कार्ड नसेल मला या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करायची आहे. माझं रेशन कार्ड नाही आहे, कशाप्रकारे अप्लाय करायचं पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. तर फक्त ह्या व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असणार आहे. थँक्यू.